आज आपण घेणार आहोत EMI. हेडिंग द्या EMI. EMI. EMI म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट. इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट हा इंटरेस्ट मधला तुमचा महत्वाचा टॉपिक आहे. कारण याच्यावरती तुम्हाला 2 गणित हे परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्याच्या आधी आपण EMI ची जेव्हा आपण गणित सॉल्व्ह करणार आहोत त्यावेळेस त्याचे असणारे फॉर्म्युले पाहून घेऊ. सगळ्यात पहिला फॉर्म्युला आपण बघू P चा. मी फॉर्म्युला लिहितो, तुम्ही माझ्या बरोबर लिहिलं तरी चालेल. फॉर्म्युला व्यवस्थित लिहा. P इज इक्वल टू, मी जरा मोठ्या अक्षरात लिहितोय, P इज इक्वल टू फॉर्म्युला X अपॉन I, X अपॉन I इन ब्रॅकेट, मोठा ब्रॅकेट हा, चौकोनी ब्रॅकेट, वन मायनस छोट्या ब्रॅकेट मध्ये 1 प्लस I ब्रॅकेट कंप्लीट रेज टू मायनस n आणि ब्रॅकेट क्लोज. फॉर्म्युला झालेला आहे लिहून. आता कशाला काय 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 म्हणतात ते आपण पाहू. हा फॉर्म्युला नवीन असल्यामुळे नीट व्यवस्थित लक्ष द्या. P म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू. P म्हणजे काय? प्रेझेंट, जरा अक्षर नीट काढतो. P इज इक्वल टू प्रेझेंट व्हॅल्यू. X म्हणजे काय? तर X इज इक्वल टू EMI, इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट. I इज इक्वल टू स्मॉल I हा, I म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट पर रुपी, रेट ऑफ इंटरेस्ट पर रुपी पर पिरियड. आणखीन काय राहिलं? हा, n इज इक्वल टू नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट, अशा प्रकारचा हा P चा फॉर्म्युला आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे, हाच फॉर्म्युला इथे -n असल्यामुळे तो आपण मॉडिफाय करू. कंपल्सरी हा 1 नंबरचा फॉर्म्युला आणि त्याच्यानंतर मी आता जो देणार आहे हा 2 नंबरचा फॉर्म्युला, हा लिहून झाल्यावर हा फॉर्म्युला लिहायचा. काय तो फॉर्म्युला? तोही फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या. P बरोबर X अपॉन I मोठा ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन खालच्या बाजूला 1 प्लस I ब्रॅकेट कंप्लीट रेज टू n आणि हा करायचा क्लोज. फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. हा 2 नंबरचा फॉर्म्युला जो आहे तो पहिल्यांदा हा 1 नंबरचा फॉर्म्युला लिहायचा आणि त्याच्यानंतर खाली हा फॉर्म्युला लिहायचा. हा फॉर्म्युला का आहे? कारण इथलचं मायनस जे साइन आहे, -n, हे आपल्या कॅल्क्युलेटर वरती काढता येत नाही, म्हणून तो फॉर्म्युला मॉडिफाय केलेला आहे. आणि तो फॉर्म्युला कसा तयार झालेला आहे? तर यालाच काय केलेलं आहे, वरच्या बाजूला 1 घेतलेला आहे आणि हा -n मग काय होतो, कट होतो आणि तिथे प्लस येतो. आणि मग या फॉर्म्युल्याने, हा जो फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला गणित सॉल्व्ह करता येतात आणि त्याप्रमाणे आपण सॉल्व्ह करतो. हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत गणित सॉल्व्ह करत असताना. हा जो फॉर्म्युला आहे हा आहे पहिला 1 नंबरचा फॉर्म्युला. P म्हणजे काय? प्रेझेंट व्हॅल्यू. X म्हणजे EMI म्हणजे तुमचा हप्ता किती आहे तो. I म्हणजे काय? जिथं आपण R म्हणत होतो ना, R,
तर तो आर म्हणजे काय होता, रेट ऑफ इंटरेस्ट होता फक्त. पण इथे आरच्या ऐवजी काय आहे, आय आहे. आय पण कोणता आय, स्मॉल आय. आणि त्याचा अर्थ काय होतो, रेट ऑफ इंटरेस्ट पर रुपी पर पिरियड. एका रुपयाला प्रत्येक वेळेस किती रेट असेल तो. आणि एन म्हणजे काय, नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट, किती हप्ते आहेत ते. हा झाला पहिला ये फॉर्म्युला. आता याच्यामध्ये आणखीन एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे येचा. आणि तो फॉर्म्युला आपण लिहून घेऊ. आधी आपण फॉर्म्युले बघू आणि नंतर गणित सॉल्व्ह करू. बी नंबरचा तो फॉर्म्युला आहे, तो म्हणजे एचा. ए म्हणजे काय, अमाऊंट. त्याचा फॉर्म्युला काय आहे, तोही फॉर्म्युला लिहून घ्या. ए इज इक्वल टू एक्स प्लस एक्स अपॉन आय, एक्स अपॉन आय, चौकोनी ब्रॅकेट. याच्यामध्ये काय, छोटं ब्रॅकेट, छोटा कंस, एक अधिक आय, ब्रॅकेट कंप्लीट, रेज टू एन, आणि इथे -1, आणि मग हा ब्रॅकेट कंप्लीट. असा हा फॉर्म्युला कशाचा आहे, तर हा फॉर्म्युला आहे अमाऊंटचा. म्हणजे तुम्हाला कधी कधी असा प्रश्न विचारला जातो, म्हणजे ह्या दोघांचा अर्थ काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. माझा आवाज येतो ना सगळ्यांना व्यवस्थित, मी काय सांगतोय कळतंय का? ओके. हो सर. हा, नीट लक्ष द्या, कारण हा टॉपिक जरा थोडासा नवीन आहे आणि वेगळा आहे. जसं आधी आपण सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट पाहिलं, त्याच्यापेक्षा थोडासा डिफरंट आहे, कारण याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जरा थोडेसे वेगळे आहेत. काय आहे तर ते नीट समजून घ्या. मी तुम्हाला ए म्हणजे काय, पी म्हणजे काय ते सांगतो. आता उदाहरणार्थ आपल्याला सगळ्यांना माहिती की दिवाळीच्या ऑफर लागलेल्या आहेत. मोबाईलच्या दुकानाच्या बाहेर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाहेर, फर्निचरच्या दुकानाच्या बाहेर, अशा वेगवेगळ्या जे काही दुकानं आहेत, मॉल आहेत, त्या ठिकाणी ऑफर लावली जाते. काय ऑफर लावली जाते, की डाउन पेमेंट एवढं भरा आणि ही वस्तू घेऊन जा 0% मध्ये. काय काय जण म्हणतात झिरो झिरो डाउन पेमेंट मध्ये वगैरे वगैरे असं काहीतरी म्हणतात. आणि मग उदाहरणार्थ आपल्याकडे एखादा आपल्याला मोबाईल घ्यायचा आहे, किंवा एखादा कम्प्युटर घ्यायचा आहे, लॅपटॉप घ्यायचा आहे, किंवा आणखी दुसरं कोणती तरी वॉशिंग मशीन घ्यायची, टीव्ही घ्यायचा, फ्रीज घ्यायचा, काही घ्यायचं असेल, तर आपण काय करतो, ती वस्तू घेण्यासाठी जातो. त्या वस्तूची किंमत समजा फॉर एक्झाम्पल म्हणून 15,000 रुपये एखाद्या वस्तूची किंमत आहे. वॉशिंग मशीन गृहीत धरू, वॉशिंग मशीनची 15,000 रुपये किंमत आहे. ते म्हणतात झिरो डाउन पेमेंट, पेमेंट काही देऊ नका, 15,000ची वस्तू तुम्हाला घेऊन जा EMI ने. किती हप्ते, तर ते हप्ते सांगतात तुम्हाला एका वर्षाचे 12 हप्ते, 15 हप्ते, 20 हप्ते, 24 हप्ते. जर मोठी वस्तू असेल तर 5-5 वर्षाचे हप्ते असतात. त्याप्रमाणे ते आपल्याला हप्ते सांगतात की एवढ्या हप्त्यांमध्ये घेऊन जा. मग अशा वेळेस पी म्हणजे काय, तर त्या वस्तूची किंमत. पी म्हणजे काय, प्रेझेंट व्हॅल्यू, सध्याला त्याची किंमत किती आहे ती. एक्स म्हणजे आपल्याला जो हप्ता सांगतात, 15,000ची वस्तू आणि आपल्याला सांगितलं जातो 2,000 रुपये हप्ता, तो हप्ता म्हणजे एक्स. आय म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. समजा तुम्हाला 12% रेट ऑफ इंटरेस्ट असेल, तर तो कसा काढायचा, काय करणार ते आपण बघू कसा काढायचा. पण आय म्हणजे काय, 12%. आणि 12% कसे कन्वर्ट करायचे आय मध्ये मी तुम्हाला सांगेल. एन नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट, किती इन्स्टॉलमेंट आहेत, 20 इन्स्टॉलमेंट आहेत, 10 आहेत, 12 आहेत, किती आहेत ते इन्स्टॉलमेंट, म्हणजे नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट. आता हे झालं पहिल्या फॉर्म्युल्यामधल्या गोष्टींचं कशाला काय म्हणतात ते सांगितलं. आता येचा जो फॉर्म्युला आहे तो अमाऊंट म्हणजे काय ते नीट समजून घ्या. उदाहरणार्थ आपण आता याच उदाहरणामध्ये असं बघू की 15,000 रुपयाची वॉशिंग मशीन होती आणि तुम्ही 1 वर्षाचे हप्ते भरलेले 2-2 हजार रुपये. म्हणजे तुम्ही वर्षाचे पैसे भरले किती, 2-2 हजारांनी जर विचार केला तर किती होतात, 24,000 रुपये भरले. म्हणजे 24,000 रुपये म्हणजेच काय, तर ए. पण अशा वेळेस आपल्याला काय सांगितलेलं असतं, त्या वस्तूची किंमत सांगितलेली नसते. आपल्याला हप्ता सांगितलेला असतो. एक्स म्हणजे हप्ता, त्याचा रेट किती आहे एवढं सांगितलेलं असतं, आणि तुम्ही किती पैसे पेड करणार, म्हणजे जोपर्यंत तुमचे हप्ते चालू आहे सगळे मिळून किती पैसे भरणार, त्याला काय म्हटलं जातं, ए म्हटलं जातं. आणि तो ए म्हणजे हे. आता याच्यावरची आपण गणित समजून घेऊ. हे दोन फॉर्म्युले जर समजले असतील तर गणित सोडवायला आपल्याला सोपं जाईल. आधी आपण येचं सोपं आहे, कारण इथं य
एन प्लस मध्ये आहे म्हणून एचं आधी गणित बघू आणि नंतर पीचं गणित पाहू. चालेल? ओके सर. ओके, मग पहिलं गणित आपण घेऊ 1 नंबरचं ईएमआयचं पहिलं गणित. नंबर 1 एचं गणित पाहायचं आपल्याला, म्हणून गणित लिहा. फाइंड द अमाउंट, फाइंड द अमाउंट, find the amount of EMI equal monthly installment of rupees 1000 per year payable for 10 years at 12% per annum, at 12% per annum. गणित झालेलं आहे. गणिताचा मी पहिल्यांदा अर्थ सांगतो तुम्हाला. फाइंड द अमाउंट, ये विचारलेला आहे, अमाउंट किती होईल ऑफ ईएमआय, ईएमआयनी किती, ईएमआयनी 1000 रुपयाच्या ईएमआयने 1000 रुपयाचा हप्ता आहे पर इयर, दर वर्षी. ईएमआय म्हणजे काय, ईएमआय हा महिन्यालाच दिला जातो असं काही नाही, तो तुम्ही वर्षाला पण भरू शकता. म्हणून वर्षाचा सांगितलेलं आहे त्यांनी, एका वर्षाचा किती आहे, 1000 रुपये आहे. पेएबल फॉर 10 इयर्स, किती वर्ष भरला जाणार आहे तो, 10 वर्ष भरला जातोय. किती टक्क्यांनी, तर 12% पर एनमने. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण गिवन लिहून घेऊ. म्हणून गिवन मध्ये लिहा काय दिलेलं आहे त्यांनी ते. गिवन मध्ये दिलेलं आहे आपल्याला एक्स इज इक्वल टू 1000, एक्स बरोबर 1000. एन इज इक्वल टू, एन किती दिलेला आहे, तर एन इज इक्वल टू नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट, एका वर्षी एकच इन्स्टॉलमेंट आहे आणि किती वर्ष आहे तो 10 आहे. मग एन किती आला, 10. आता आपण आय काढू. आय कसा काढायचा पहा. आय किती, आय म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, ₹1 पर पिरियड, 12% सांगितलेलं आहे. मग काय करायचं, 12% मी कसं लिहितो, 12% म्हणजेच काय, 12/100, 12/100. हे जर सॉल्व्ह केलं तर हे किती येतं, 0.12. काय लिहिलं समजलं, एका रुपयाचा किती आलेला आहे, एका रुपयाचा रेट 0.12, किंवा आपण असं पण म्हणू शकतो की 12% म्हणजेच किती, 0.12. 0.12. आता जर हा महिन्याला जर असला असता, आता नीट लक्षात घ्या, आपण कंपाऊंड इंटरेस्ट पाहिले ना, कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये आपण पाहिलेले आहे पेएबल हाफ इयरली. हाफ इयरली म्हटलं की काय करायचो आपण, एन ला गुणायचो. कितीने गुणायचो, तर 2 ने गुणायचो, आणि आर ला काय करायचो, 2 ने भागायचो, हाफ इयरली म्हटलं तर. आणि जर क्वार्टरली म्हटलं तर काय करायचो, एन ला 4 ने गुणायचो आणि आर ला 4 ने भागायचो. सेम तसंच असतं ईएमआय मध्ये पण. ईएमआय मध्ये जर महिन्याला इन्स्टॉलमेंट असेल तर हा जो एन आहे ना, त्या एन ला गुणिले 12 करायचं, आणि आय म्हणजेच आर ला काय करायचं, 12 ने भागायचं. पण इथं वर्षाला सांगितलेलं आहे त्यामुळं काहीही करायचं नाही. आता आपल्याला विचारलंय काय, तर आपल्याला विचारलेलं आहे ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, ए म्हणजे किती असेल. मग याच्यामध्ये आपण सुरुवातीला फॉर्म्युला लिहून घेऊ ईएमआयचा, आणि आपल्याला ए विचारलेला आहे म्हणून एचा फॉर्म्युला आपण लिहिणार. म्हणून मी इथे फॉर्म्युला घेतो एचा फॉर्म्युला लिहा. ए इज इक्वल टू, फॉर्म्युला व्यवस्थित लिहा, एक्स भागिले, एक्स हा स्मॉल आहे, एक्स भागिले डिवायडेड बाय आय, चौकोनी कंसात, परत एक कंस, 1 अधिक आय, ब्रॅकेट कंप्लीट, छोटा ब्रॅकेट कंप्लीट, रेस टू एन, आणि यांना सगळ्यांना -1, आणि मग चौकोनी
ब्रॅकेट कंप्लीट करायचा, चौकोनी कंस पूर्ण करायचा. हे झाला फॉर्म्युला. आता फॉर्म्युला लिहून झालेला आहे. आता याच्यात काय करू आपण, याच्यात टाकू किमती. किमती टाकू आणि पाहू कसं सॉल्व्ह करायचं ते. ज्यांना जमेल त्यांनी सॉल्व्ह केला तरी चालेल, ज्यांना जमणार नाही त्यांनी इथं लक्ष द्या. बरोबर, ए काढायचंय म्हटल्यानंतर ते तसंच ठेवा. एक्स किती दिलेला होता आपल्याला, 1000 रुपये. म्हणून 1000 भागिले आय किती आहे, 0.12. 0.12 चौकोनी कंसात परत एक कंस, 1 अधिक किती आहे आय, 0.12. 0.12 हा कंस पूर्ण करायचा. रेज टू एन आहे. एन किती आहे, 10 आहे. म्हणून 10 वजा किती आहे, वजा 1 आणि चौकोनी कंस पूर्ण करायचा. काय केलं आपण, याच्यामध्ये फक्त किमती टाकलेल्या आहेत. आता हे सॉल्व्ह करायचंय. कसं सॉल्व्ह करायचं, सगळ्यांकडे कॅल्क्युलेटर असतं, मीही कॅल्क्युलेटर यूज करतो आणि सॉल्व्ह करू. पहिल्यांदा 1000 भागिले 0.12 करायचं. म्हणून कॅल्क्युलेटर वरती 1000 भागिले 0.12 करू. 1000 भागिले, तुम्हीही करा, 0.12 उत्तर येईल 833.3333. म्हणून मी इथे लिहितो 833.3333. 4 वेळा लिहितो. चौकोनामध्ये कंसात 1 अधिक 0.12 किती होतील, 1.12 रेज टू 10 आणि वजा 1 कंस पूर्ण. खालच्या स्टेपला 8333 आलं होतं. 8333.3333 आहे. 8333.3333. माझं लिहिण्यामध्ये गडबड झाली. 8333.3333 चौकोनामध्ये, तुम्ही चौकोनामध्ये चौकट ह्याच्यामध्ये चौकोनी कंसात 1.12 रेज टू 10 हे कॅल्क्युलेटर वरती करायचं. 1.12 रेज टू किती आहे, 12 आहे. रेज टू 10 आहे. म्हणजे बरोबरचं चिन्ह किती वेळा दाबणार आपण, 9 वेळा. मग करू आपण तसंच, बरोबरचं चिन्ह दाबा 9 वेळा. उत्तर येईल 3.1058. 3.1058. 3.1058 वजा 1. नेक्स्ट पुढच्या स्टेपला 8333.3333 यांची वजाबाकी करायची. 3.01058 वजा 1 करायचे. जर ती वजाबाकी केली तर उत्तर काय येणार आहे तुमचं, 2.1058 कंसात 2.1058 ब्रॅकेट कंप्लीट. जे उत्तर आलेलं आहे त्यालाच जर गुणिले 8333.3333 केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 17,548. काय उत्तर येणार आहे, 17,548.4349. 4349 हा काय आलेला आहे आपला, ए आलेला आहे. अशा प्रकारे आपण ए काढला. ए किती असणार आहे, 17,548.4349. समजलं का? हो सर. ओके, सगळ्यांना समजलं व्यवस्थित? हो सर. बर, मग आता दुसरं गणित घ्यायचं याच्यातलं. हो घ्या सर. मग आपण दुसरं गणित घेऊ याच्यातलं. तुम्ही प्रयत्न करायचा आता. हा लगेच घेऊ, एकच मिनिट.
फाइंड द अमाऊंट, 2 नंबरला मी वरती घेतो पेज, 2 नंबरचं गणित. फाइंड द अमाऊंट, फाइंड द अमाऊंट of EMI of rupees 200, 200 रुपये, payable quarterly, quarterly for 5 years, 5 वर्षासाठी at 12% per annum, at 12% per annum. काय विचारलेलं इथे विचारलेलं आहे तुम्हाला अमाऊंटच. EMI ची रक्कम किती दिलेली आहे तर 200 रुपये दिलेले आहे. पेएबल क्वार्टरली सांगितलेलं आहे. पेएबल क्वार्टरली म्हणजे वर्षातून 4 वेळा दिले जाणार आहे. हप्ता किती देणार आहे? 4 वेळा दिला जाणार आहे वर्षातून. फॉर 5 इयर्स, 5 इयर्स म्हणजे 5 वर्षासाठी. म्हणजे एन तुमचा किती असणार आहे नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट? 5 गुणिले काय करावं लागतील आपल्याला? 4 करावं लागतील, म्हणजेच 20. आणि आय किती असेल तर 12 भागिले 100 करून 0.12 येईल. त्याला परत भागायचं कितीने? 4ने. कसं करायचं आपण पाहू. अमाऊंट विचारलेली आहे तुम्हाला, म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा लिहू गिवन. गिवन मध्ये काय दिलं आहे ते लिहून घ्यायचं असतं. एक्स दिलेला आहे 200 रुपये, म्हणून एक्स इज इक्वल टू 200. त्यानंतर दिलेला आहे एन इज इक्वल टू काय म्हटलेलं आहे? 5 इयर्स म्हटलेलं आहे आणि क्वार्टरली म्हटलंय, म्हणून याला गुणिले काय करणार आपण? 4 करणार. मग 5 चोक 20. एन आता आपण किती घेणार? 20 घेणार. आय इज इक्वल टू किती? तर आय दिलेला आहे त्यांनी 12%. 12% म्हणजेच किती? 12/100. हे जर सॉल्व केलं तर हे येतं 0.12 आणि क्वार्टरली सांगितलेलं आहे, म्हणून एनला जसं आपण 4ने गुणलं तसं आयला 4ने काय करायचं असतं? भागायचं असतं आणि हा भागाकार करायचा. शक्यतो कॅल्क्युलेटर यूज करा म्हणजे चुकणार नाही. 0.12 भागिले 4, 0.12 भागिले 4 ते येईल 0.03. 0.03 हा झाला आय. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? तर आपल्याला विचारलेलं आहे ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ए विचारलेला आहे. फॉर्म्युला घेऊ एचा. ए इज इक्वल टू ए बरोबर एक्स अपॉन आय ब्रॅकेट, परत एक ब्रॅकेट, 1 प्लस आय ब्रॅकेट कंप्लीट रेज टू एन मायनस 1 आणि ब्रॅकेट कंप्लीट. हा फॉर्म्युला आजच्या आजच पाठ करायचा. मग आता किमती टाकू. एक्स आहे 200, 200 छेद आय किती आला? 0.03. 0.03 कंसात परत एक कंस, 1 अधिक 0.03 रेज टू किती? एन 20 आहे, 20 वजा 1 आणि कंस पूर्ण करायचा. आता हे सॉल्व करायचं. पहिल्यांदा हा भागाकार करायचा. 200 भागिले 0.03 करायचा, म्हणून 200 भागिले करा बरं तुम्ही. 66.66. ओके, 200 भागिले 0.03. 66 नाही म्हणायचं, 6666. आपण मोबाईल नंबर नाही सांगत. 6666.6666 कंसात. आता हे सॉल्व करायचं. 1.03 रेज टू 20 वजा 1 आणि कंस पूर्ण.
नेक्स्ट स्टेपला याची व्हॅल्यू काढायची. 6666.6666 आणि हे जर सॉल्व्ह केलं तर ते येईल 1.03 रेज टू 20. 19 वेळा बटन दाबावं लागणार आहे. त्याप्रमाणे करा. 1.03 रेज टू 20 आहे. करू मग आपण किती येतं पाहू. 1.8061 1.8061 वजा 1 या बाजूला करतो मी. वजाबाकी करायची. वजाबाकी करा. त्यातून वजा 1 करायचे आहेत म्हणजे 0.8061 हे आलं. बरोबर 6666.6666 कंसात यांची वजाबाकी किती आली. 0.8061 आणि आलेल्या उत्तराला 6666 ने गुणाकार करायचा म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 5374. किती येईल उत्तर आपलं. 5374.0748. 0748 हा काय आला. ए आलेला आहे. समजलं का सगळ्यांना. एकदम सोपं आहे. फक्त कॅल्क्युलेशन करत असताना डोकं जागेवर ठेवायचं म्हणजे सोपं जाईल. समजलं सगळ्यांना व्यवस्थित. हो सर. ओके चला पुढचं घेऊ. 3 नंबरचं गणित घ्या. 3 नंबर. आवाज येतोय कीर्ती. 3 नंबर. आता प्रेझेंट व्हॅल्यूचं एक गणित घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल की प्रेझेंट व्हॅल्यूनी कसं सॉल्व्ह करतात ते. याची आपण उद्या प्रॅक्टिस करू. 2 दिवस आपण याची प्रॅक्टिस करू आणि नंतर याच्यातला पुढचा भाग घेऊ. घ्या. आता पीचं गणित घ्यायचंय. कसं असतं गणित ते पाहू. गणित जरा थोडंसं मोठं आहे पीचं. काय हरकत नाही. एक जरी झालं तरी बस झालं एवढं. एकच मिनिट. A loan of rupees 1 lakh 1 lakh 1 lakh is to be repaid in equal monthly installment. EMI equal monthly installment. Rate of interest is 12% per annum. सगळे गणितांमध्ये 12% दिलेलं आहे. On the loan outstanding on the loan outstanding at the beginning of each month at the beginning of each month for 12 years find EMI
EMI. फाइंड EMI. EMI किती असेल असं विचारलेलं आहे. काढूयात आपण. आता इथे तुम्हाला मी सांगतो किती दिलेलं असेल ते पाहू आपण. हा, गणिताचा अर्थ नीट समजून घ्या आधी काय आहे तो. लोन ऑफ रुपीज 1 लाख, एक कर्ज आहे 1 लाख रुपयाचं, इज टू बी रिपेड, ते इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट मध्ये परत केलं जाणार आहे. रेट ऑफ इंटरेस्ट इज 12%, त्या लोनवरती व्याज आहे 12% दर वर्षाला. ऑन द लोन आउटस्टँडिंग ऍट द बिगिनिंग ऑफ इच मंथ, म्हणजे प्रत्येक महिन्याला ते पेड केले जाते 12 वर्ष. तर फाइंड EMI. इथं काय विचारलं आहे, EMI किती असेल. मग आधी आपण गिवन लिहून घेऊ. गिवन मध्ये काय दिलेलं आहे, तर आपल्याला P दिलेला आहे. पहा P किती दिलेला आहे, 1 लाख रुपये दिलेला आहे, कारण लोनची अमाऊंट आहे ही 1 लाख रुपये. आय आपण काढू. I इज इक्वल टू काय असणार आहे, 12%. 12% म्हणजेच 12/100. मग किती येईल ते 0.12. आणि ईच मंथ आहे. ईच मंथ म्हणलं की याला परत काय करणार आपण, भागिले 12 करणार. आणि 0.12 भागिले जर 12 केलं तर उत्तर येईल तुमचं 0.1. 0.01. आणि आता यन पाहू किती दिलेलं आहे. यन दिलेला आहे 12 वर्ष सांगितलेलं आहे. मग 12 गुणिले एका महिन्याला दिलं जातं म्हणून 12 गुणिले 12, यन किती येणार आहे, 144. 144. आणि आता आपल्याला काय विचारलेलं आहे, तर x विचारलेला आहे. x विचारलेला आहे म्हणून आपण x इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. x इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सॉल्व करू. पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युलामध्ये गिवन मध्ये P दिलेला आहे. P दिलाय म्हटल्यानंतर प्रेझेंट व्हॅल्यूचा फॉर्म्युला यूज करायचा. P चा काय तो फॉर्म्युला, तर तो फॉर्म्युला आधी व्यवस्थित लिहून घेऊ. P इज इक्वल टू x अपॉन I, ब्रॅकेट मध्ये 1 वजा कंसामध्ये 2 फॉर्म्युले लिहायचे आपल्याला. 1 अधिक I ब्रॅकेट कंप्लीट रेज टू -n आणि हा ब्रॅकेट कंप्लीट. हा झाला पहिला 1 नंबरचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर परत 2 नंबरचा फॉर्म्युला घ्यायचा. P इज इक्वल टू x अपॉन I कंसामध्ये 1 वजा 1 छेद खालच्या बाजूला 1 अधिक I ब्रॅकेट कंप्लीट रेज टू n. आता इथं मायनस साइन काढून टाकायचं आणि हाही कंस काय करायचा, पूर्ण करून टाकायचा. अशा प्रकारे आपण हे 2 फॉर्म्युले लिहिले. आता हे 2 फॉर्म्युले लिहून झाल्यानंतर याच्यात किमती टाकू. P दिलेला आहे आपल्याला, P दिलेला आहे 1 लाख रुपये, म्हणून आपण करणार 1 लाख बरोबर x काढायचा आहे म्हणून x तसाच ठेवायचा. I किती असणार आहे, 0.01. 0.01 कंसात 1 वजा 1 छेद खालच्या बाजूला 1 अधिक 0.01 कंस पूर्ण रेज टू 144 आणि ब्रॅकेट कंप्लीट. याच्यात आपण किमती टाकल्या. किमती नीट व्यवस्थित किमती टाकायच्या. कुठे खाली आहे कुठे वर आहे काय नीट व्यवस्थित पहा. कसं लिहिलेलं आहे मी, कसं नाही ते तुमचंही तसंच आलं पाहिजे. चुकूनही चुकवायचं नाही. गणितामध्ये तुम्ही जर हा 1 वरच्या बाजूला लिहिला, हा छेद पार इकडे एकाच्या खाली 1 लिहिला, 144 पार 1च्या वरती लिहिले, तर सगळं काही अर्थ चेंज होतो. नीट प्रत्येक साइनला महत्व असतं, प्रत्येक चिन्हाला फॉर्म्युलांना व्यवस्थित व्हॅल्यू आहे. आता कसं करायचं पहा. इथे x ला 0.1 भागिले आहे, ते बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला आल्यावर काय होणार आहे, गुणिले होणार आहे. म्हणून 1 लाख गुणिले 0.01 बरोबर
एक्स बरोबर एक्स कंसात 1 वजा 1 आणि खालचं हे आपण सॉल्व्ह करू. यांची बेरीज केली तर ती बेरीज किती येणार आहे 1.01. आता 1.01 चा रेज टू 144 144 किती येईल ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही काय करत नका बसू, मी तुम्हाला देतो ते डायरेक्ट देतो, कारण तुम्ही जर करत बसला 143 वेळा किती वेळा कसं दाबणार, म्हणून मीच तुम्हाला डायरेक्ट देतो किती आहे ते. 1.01 रेज टू 144 आहे, ते आहे 4.1906. मी इथं लिहून देतो तुम्हाला, इथं दिलेलं असं आपण गृहीत धरू 1.01 रेज टू 144 इज इक्वल टू दिलेलं आहे 4.1906. 4.1906. मग आता हॅलो सर. हा बोल. आणि जर एक्झाम मध्ये आला असतं तर हे तुम्हाला दिलेलं असतं, हे परीक्षेमध्ये दिलेलं असतं. ही जी व्हॅल्यू आहे ना गणित लिहून झाल्यानंतर जर तुम्हाला परीक्षेमध्ये जर हे गणित आलं असतं तर तुम्हाला ही व्हॅल्यू दिलेली असते. आता ही व्हॅल्यू जी दिलेली आहे ती व्हॅल्यू आपण लिहून घेऊ. 4 किती आहे ती व्हॅल्यू 4.1906. 4.1906 ब्रॅकेट कंप्लीट. एकच मिनिट. आता हे सॉल्व्ह करू आपण. आधी यांचा गुणाकार करू. 1,00,000 गुणिले 0.01 किती येतं पहा 1000. बर तुम्ही केलं, मला पण करू द्या. 1,00,000 गुणिले 0.01 1000 आले. छान 1000 आलेला आहे. छान व्हेरी गुड. इज इक्वल टू एक्स. आणि आता इथलचा हा ब्रॅकेट कंप्लीट करू, हा सॉल्व्ह करू. 1 वजा आधी हा भागाकार करायचा. कसा करायचा 1 भागिले 4.1906 हे केलं तर हे येतं 0.2386. 0.2386. पुढच्या स्टेपला हे 1000 तसेच ठेवायचे, याला काही करायचं नाही. इज इक्वल टू एक्स आणि हा ब्रॅकेट आधी पहिल्यांदा कंप्लीट करून टाकायचा. काय करायचं तर 1 वजा 0.2386 हे केलं तर हे येतं 0.7614 ब्रॅकेट कंप्लीट. आता इथे काय आहे हे गुणिले आहे, काय नाही याचा अर्थ काय गुणिले आहे. ते काय करणार आपण ह्या बरोबर चिन्हाच्या इकडे घेणार, मग त्याला काय होणार ते भागिले होईल. मग आपण तसं करू. 1000 भागिले 0.7614 इज इक्वल टू एक्स. आणि आता इथे किमती काढू. 1000 भागिले 0.7614 हे जर केलं तर ते येतं 1313. एक्स इज इक्वल टू 1313.37. पॉइंट किती आलं 37. अशा प्रकारे काय झालं आपला एक्स आलेला आहे. ईएमआय किती असेल तर ईएमआय असेल तुमचा 1,00,000च्या कर्जावरती 1313.37. समजलं का कसं आहे ते? हो सर. ओके सगळ्यांना हो, सर. समजलंय? सगळ्यांना समजलंय?